चला बघूया आपल्या राधा मॅडम काय करतायत ते. राधा स्टोर रूम मध्ये काय करते? हॅलो, आपले सगळे फाईल्स कुठे आहेत? आहेत साहेब, स्टोर रूमच्या कपाटावर व्यवस्थित ठेवलेले आहेत. ते काय व्यवस्थित ठेवलेस? ती राधा तिकडे स्टोर रूम मध्ये पोहोचली. हे बघ, आपल्या धंद्याबद्दल तिला काही कळता कामा नये. जा ताबडतोब तिकडे, तिला बाहेर काढ स्टोर रूम मधून. हो साहेब, लगेच जातो. बिट्टी, तू इथे काय करतेस? काही नाही, ते थोडं काम होतं म्हणून साफसफाई करत होती. कशाला? त्या खोलीत थांबू नकोस. का? नाही नाही, इथे कोणी येत नाही ना, परवानगी नाहीये. मला येत नाहीये का? नाही नाही, तसं नाही, पण इथे साफसफाईची काही गरज नाही. इकडे कोणी येत नाही जास्त. नाही, खूप धूळ होती म्हणून. जाऊ दे ना धूळ. तुला कामाची कुठली फाईल हवी असेल ना, तर तू सांग, तुला तुझ्या केबिन मध्ये मिळेल हातात. तू सांग फक्त. नाही, आता मी साफसफाई केली इथे सगळी. आणि कसं आहे ना, माझ्या कामासाठी मला दुसऱ्याला त्रास द्यायला नाही आवडणार. म्हणून बरं नाही वाटत ना ते. ही तर हट्टालाच पेटली. काय करू? फार मागेही लागू शकत नाही, नाहीतर शंका येईल. तुला कोणत्या फाईल्स हव्यात? मला ना आपल्या मसाल्याच्या आणि म्हणजे एकंदर आपल्या कामाबद्दल ज्यात सगळी माहिती असेल ना, अशा फाईल्स हव्यात. अच्छा, बघू. ह्या मी देतो. यात आहे का? हो. थँक्यू. मी वाचते.
तुला यात काही मिळेल की नाही माहित नाही, पण मला काहीतरी करायला वेळ नक्कीच मिळेल. नाही नाही, सगळ्यांनाच बोलू, आपले ट्रस्टीज, इन्व्हेस्टर्स, इव्हन आपला स्टाफ. हां, तुम्ही एक वेळ ठरवा आणि मीटिंग सेट करा. ओके? नाही नाही, नवीन डील नाही आहे. राधा बिराजदार आहेत ना, त्यांची भेट घालून द्यायची आहे तुम्हा सगळ्यांना. हां, नाही नाही, त्या पण असणार आहेत ना आता इथे. सो त्यांना एक कल्पना येईल, तुम्हाला कल्पना येईल कामाचं काय स्वरूप असणार आहे, एक ओव्हरऑल सगळं. करेक्ट 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 करेक्ट. हां, तर तुम्ही मीटिंगची वेळ ठरवा, मला कळवा, मी वाट बघतो. ओके? ज्यूस. थँक्यू सो मच आनंदी. थँक्यू. सर, आय एम सो सॉरी. सॉरी का? म्हणजे मी काल जरा खूपच बोलले ना. मॅमला पण खूप वाईट वाटलं असेल ना. ना 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 काही राग वगैरे आला नाहीये. ओके सगळं. हां, डोंट वरी. सर, पण मला ना एक खरं सांगायचं होतं. मॅम ना खूप स्वीट आहेत, मला ना खूपच आवडल्यात त्या. म्हणजे त्यांना भेटल्यावर असं ना एक वेगळीच वाईब येते. खरं सांगायचं तर ना, म्हणजे काल त्यांना मी पहिल्यांदाच भेटले, पण असं वाटलं की आम्ही खूप जुन्या मैत्रिणी आहोत. खरंच खूप छान वाटलं. किती प्रेमानं बोलल्या त्या, आणि कामही खूप करतात. स्टोर रूम सुद्धा स्वतःच साफ केली त्यांनी. साफ केली? हो ना. ढवळे सरांना म्हणाल्या माझं घर समजूनच करीन. राधा एवढं करते, तिला मीटिंगचं ऐकून तर आनंदच होईल. आनंदी, राधा अजून तिथेच आहे का? हो. इतक्या वर का ठेवलेत ह्या फाईल्स? काय करत होतीस तू? कुठेस मी पाहायला आलो आणि मला धरलंस. हो, म्हणजे
सॉरी, मी ते तू पडत होतीस ना म्हणून मी धरलं, म्हणजे सॉरी. नाही नाही, सोडू नकोस. मला माझं नाही उभं राहता येणार आहे. तुझी मदत लागेल. तू एवढ्या अंधारात काय काम करत होतीस? अरे नाही, ती अंधारात काम नव्हती करत. अरे ती उजेडातच होती, पण अचानक लाईट्स गेले. सुमित अंकल, तुम्ही कधी आलात? आताच तुमचा लाईटचा विषय सुरू होता ना, तेव्हा आलो. अंधारात काय करतायत? चला. मला फाईल्स हव्या होत्या. आता अंधारात कुठे, परत पडशील. चल. हा, बरोबर म्हणतायत ते. चल राधा, फाईल्स वगैरे नंतर घे, आत्ता निघूयात. बरं. आई ग. राधा, राधा, काय झालं? राधा, ते पाय मुरगळला माझा आणि पडले मी. अगं अशी कशी पडलीस? ते स्टोरूम मध्ये गेली होती, तिथले लाईट अचानक गेले आणि पडली. अगं दुखतंय का खूप तुला? हो, जरा. अगं मग घाई कशाला केलीस कामाची? हळूहळू करायचं ना काम. आता फ्रॅक्चर वगैरे असेल, एक्सरे काढायला लागला. नाही, एवढं काही नाहीये. मी वेळेवर पोहोचलो, तिला धरलं म्हणून थोडक्यात निभावलं, नाहीतर. काय रे, तू तिथे होतास ना, मग तू तिला फाईल द्यायच्यास ना. जावाई बापू, अहो तुम्ही तरी द्यायच्या ना. ते मी आई, ते फाईल्स राहू दे. त्याआधी राधाला किती लागले ते बघायला हवं नाही? आजी, अहो एवढं काही नाही झालंय आणि मी स्वतःहूनच गेले होते तिकडे. कशाला? नाही म्हणजे उगाच नको त्या ठिकाणी कशाला जायचं ना, मग हे असं होत. अरे काय रे, अरे तिला कुठे माहित होतं दिवे जातील म्हणून. बरं जाऊ दे, जे झालं ते झालं. विराजस, आता तिची काळजी घे बरं. तिला घेऊन जा बरं खोलीमध्ये. हो आजी, चल. आई गो. विरेजस, अरे खूप लागलंय रे हिला. जिना नाही चढता येणार, तू उचलून घेऊन जा तिला वरती. जा. नाही नको. अगं पण याची खरंच काही गरज नाहीये. त्यापेक्षा मी बरं वाटेपर्यंत इथे खालीच थांबते ना. अगं कशाला, वर खोलीत आराम मिळेल. आणि तुला काही लागलं तर विराजस आणून देईल ना. हे बघ, तू जा बरं वरती. विराजस, घेऊन जा बरं तिला. नाही नको, खरंच. राधा, अशा वेळी लाजायचं नसतं. अगं तब्येत महत्वाची. विजेंद्र, आता तूच सांग बरं तिला. ती काही माझं ऐकत नाहीये. विराजस, नाही तिला वर. हो बाबा. जा. चल राधा. विराजस, नको. हे बघ, खोली खूप वर आहे आणि एवढे जिने नको. राधा, माझं कर्तव्य ते मला पार पाडू दे प्लीज.
चल. स्वप्नात माझ्या दिसतोस जेव्हा येतात वेडे शहारे येता झळाया पाऊस वारे साथ तू देशील का रे कुणी बांधिल्या रेशीम गाठीना कधी सुटणाऱ्या सोबत पुली 7 जन्मांची रख रख त्या वाटेवरती सावली होईल सुखाची सावली होईल सुखाची. ते काळजी करू नकोस फार. पायाची हालचाल करू नकोस. आराम दे जरा पायाला. आपण हे क्रीम लावूयात, मग बरं वाटेल ना. फार काही नाही, सूज आली आहे फक्त. हा, हे क्रीम. काय झालं? दुखतोय का? हो. ते तुझी हरकत नसेल तर मी लावून देऊ का क्रीम? हो. दुखत नाहीये ना फार? क्रीम लावताना थोडंसं दुखेल, थोड्या वेळात सहन कर. हा, मग काही टेन्शन नाही. झालं झालं हा राधा.
थोडंसंच. राधा, अगं खूपच मुरगळलेला दिसतोय पाय तुझा. वरपर्यंत सूज आहे बहुतेक. ते फक्त इथे पावलाला क्रीम लावून काही म्हणजे हे क्रीम थोडं वर. नाही नाही, तू काळजी करू नकोस, मी पाहणार सुद्धा नाही. पण ते महत्वाचं आहे. विराजेस, तू कसं एवढं प्रेम करतोस विराजेस? काहीही झालं तरी मला काय वाटेल सतत याचाच विचार करत असतोस. मी तुझ्यापासून दूर जायचा विचारही करू शकत नाही. क्रीम लावलंय आता, थोड्या वेळात होईल सूज कमी. ते तू साडी परत. विराजेस, काय झालं? क्रीम डोळ्यात गेलं बहुतेक. बघू दे. एक मिनिट इकडे बघ. थँक्यू. शिकता है